Hello students, in this video I am going to discuss about previous year questions for maths and stats class 12 science chapter number 5 vector. तर मार्च 20 ला कोणते प्रश्न विचारले गेले ते आपण इकडे बघू शकतो. सीधा पहिला प्रश्न होता 2 मार्कासाठी. इफ द लाईन आर बार इज इक्वल टू आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप plus lambda into 2i cap plus j cap plus 2k cap is parallel to the plane r bar dot 3i cap minus 2j cap plus mk cap is equal to 10. Then the value of m is. Options are a is equal to minus 2, b 2, c plus or minus 2, d 0. 2 मार्काला मल्टिपल चॉईस म्हणून विचारला होता. नंतर 3 मार्कासाठी त्याच वर्षी विचारलेला प्रश्न होता फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट आय कॅप प्लस 2j कॅप मायनस k कॅप फ्रॉम द प्लेन आर बार इन टू आय कॅप मायनस 2j कॅप प्लस 4k कॅप इज इक्वल टू 10. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता आपण मार्च 22 मध्ये बघा. द व्हॅल्यू ऑफ I cap dot j cap cross k cap plus j cap dot k cap cross I cap plus k cap dot I cap cross j cap is. Options are A 0, B -1, C 1, D 3. 2 मार्कासाठी मल्टिपल चॉईस मध्ये विचारलाय आणि तुम्ही पुढे बघू शकता 18, 19 आणि 20 लागोपाठ 3 मार्काचे 3 प्रश्न विचारलेत. म्हणजे अशा प्रकारे वेक्टर हा मार्च 22 ला 11 मार्काला विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही जर वेक्टरचं प्रिपरेशन मस्तपैकी केलं, व्यवस्थित केलं तर तुम्ही हे मार्क आरामात मिळवू शकता. आता हा प्रश्न बघा. इफ A phi 1p B 1QP and C 1 minus 2 3 are vertices of a triangle and G R minus 4 by 3 1 by 3 is its centroid, then find the values of P Q R by vector method. तर इथे हा सेंट्रॉइड दिला आहे, हे ट्रायंगलचे वर्टायसेस दिलेले आहेत. तर करेक्ट फॉर्म्युला यूज करून आपल्याला आन्सर काढायचा आहे. दुसरा दिलाय हा प्रूफ आहे महत्वाचा. इफ a bar and b bar be any 2 points in the space and r bar be a point on the line segment AB dividing it internally in the ratio ms to n, then prove that r bar is mb bar plus na bar divided by m plus n. आणि find the vector equation of the plane passing through the point A minus 1 2 minus 5 and parallel to the vectors 4i cap minus j cap plus 3k cap and i cap plus j cap minus k cap. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर थिअरी जी आहे ती पूर्ण मॅथ्सच्या पेपरमध्ये 17 मार्काला विचारली जाणार आहे. तर हे त्याच्यामध्ये असे प्रूफ इन्व्हॉल्ड असतात. तर त्यामुळे आजच्या दिवसात तुम्ही असं सिंपल गोष्टी जरी केल्या तरी तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. मार्च 23 बघा. मार्च 23 ला सुद्धा किती मार्काला विचारलंय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ C which satisfy C mod of CU bar is equal to 3 where U bar is equal to I cap plus 2J cap plus 3K cap. एका मार्काला विचारलेला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 7. इफ A bar, B bar, C bar are position vectors of point A, B and C respectively and phi A bar plus 3B bar minus 8C bar is equal to 0 bar, then find the ratio in which the point C divides the line segment AB. 2 मार्काला विचारलं. नंतर 20 क्वेश्चन बघा. लाइन्स R bar is equal to I cap plus J cap minus K cap plus lambda times 2I cap minus 2J cap plus K cap and R bar is equal to 4I cap minus 3J cap plus 2K cap plus mu times I bar minus 2J cap plus 2K cap are coplanar. Find the equation of the plane determined by them. 3 मार्काला विचारलंय. नंतर prove the volume of tetrahedron
with coterminous edges a bar, b bar and c bar is 1/6 a bar, b bar, c bar. आणि मग हा थिअरी पार्ट आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एक छोटा सम पण विचारलं. हे टोटल 4 मार्काला आहे. तसंच फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट P321 टू द लाईन ऑफ. तुम्हाला लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. तर टोटल मार्च 23 मध्ये हे 4 + 4 8 + 3 11 + 2 12 + 1 13. तर साधारण 12-13 मार्काला ऑप्शन सकट असल्यामुळे हा विचारला गेलेला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की किती वेक्टर चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत. आणि या व्हिडिओचा पर्पज एवढाच आहे की अशा टाईपचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही रेडी करावेत. हा असाच्या असा कॉपी पेस्ट होईल असं नाही, पण या फॉर्मॅट मधले जे क्वेश्चन्स आहेत त्याचे सोल्युशन्स तुम्ही प्रॅक्टिस करून जा, जेणेकरून ते तुम्हाला सोपं पडेल एक्झाम मध्ये. ओके, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ and do not forget to share and subscribe our channel. आणि लवकरच मी आता CET चे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.